कधी-कधी आपल्याला खूप स्वयंपाकाचा कंटाळा येऊन जातो. कंटाळा आल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटातच आपल्याला पोटभरणीचा पदार्थ हवा असतो. चला तर मग अशाच प्रकारचे 4 प्रकारचे भाताचे प्रकार आपण घेऊन आलेलो आहोत. नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण झटपट होणारे 4 प्रकारचे भात कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. इथे पहिला प्रकार आहे मसाले भात. हा अगदी झटपट होतो. इथे आपण 1.5 वाटी तांदूळ घेणार आहोत. अशा प्रकारे 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी घालून आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत. साधारण 10 मिनिट आपण हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत इथे कढईमध्ये 2-3 चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरे, छोटी विलायची, मोठी विलायची, चक्रीफूल अशा प्रकारे सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. हे सर्व मंद आचेवरती छान फुलून द्यायचेत मसाले. मसाले छान फुलले की त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. कांदे असे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे छान असे परतले, थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण मिरच्याचे तुकडे घालणार आहोत. साधारण 3 मिरच्याचे आपण मधून तुकडे केलेले आहेत ते आपण घातलेले आहेत. हे छान मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. एक मोठा बटाटा वरची साल काढून अशा प्रकारे क्यूब केलेले आहेत, चिरून घेतलेला आहे. फोडींमध्ये अशा प्रकारच्या फोडी आपण केलेल्या आहेत. हे सर्व छान परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण पावटा घातलेला आहे जो सोलून घेतला होता. 1 वाटी आपण पावट्याच्या बिया घालणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे सर्व साधारण 2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरती आहे. याच्यामध्ये आपला घरचा मसाला म्हणजे काळं तिखट किंवा चटणी, त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण लाल तिखट वापरलेला आहे, पाव चमचा हळद वापरलेली आहे. हे परत एकदा 1 मिनिटासाठी छान असं परतून घेऊयात. हे सर्व परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करणार आहोत. नंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये जे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती घालणार आहोत, की तुम्ही आधी जरी घातली तरी चालेल. हे छान मिक्स करून घेऊयात. साधारण 2-3 मिनिटासाठी हे सर्व मिक्स करून झाल्यावरची कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही कोथिंबीर करू शकता. हे सर्व छान असं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर जो आपण तांदूळ घेतला होता तो भिजत घातला होता, त्यातलं पाणी काढून आपण तांदूळ याच्यामध्ये घालणार आहोत आणि तांदूळ देखील आपण याच्यामध्ये छान असा मस्त परतून घेणार आहोत. 2-3 मिनिटासाठी छान असं मस्त परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे. आपण पाहू शकता हे छान असं उकळी आलेलं पाणी आहे, गरम पाणी आहे, ते आपण घालणार आहोत. अशा प्रकारे आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. साधारण 4 ते 5 मिनिटासाठी आपण मंद आचेवरती झाकण ठेवून हा भात शिजवणार आहोत. 4 ते 5 मिनिटं झाले की आपला भात 70 to 80% छान असा मस्त शिजलेला आहे. आपण पाहू शकता 70% इथं शिजलेला आहे. आता याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आणि 1 चमचा आपण तूप घातलेला आहे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ टाकत असताना फक्त आपण आधी कांदा परतत असताना मीठ ॲड केलं होतं, हे लक्षात ठेवून आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. नंतर याच्यावरती झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटासाठी हा भात मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता आपला भात मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि मस्त असा शिजला देखील आहे. आजची ही रेसिपी मस्त झालेली आहे. याचा वास तर आहा खूपच भारी येतोय. चला तर मग प्लेटिंग करून घेऊयात. अशा प्रकारे आपला मसाले भात मस्त झालेला आहे. याची प्लेटिंग करून घेतलेली आहे. हा भात चवीला खूप भारी लागतो आणि अगदी झटपट होतो. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात. ही देखील अगदी 10 ते 15 मिनिटातच होते. हा आहे मूग डाळीचा खिचडी भात. इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हिंग घेतलेला आहे. इथे जिरा आणि मोहरी वापरणार आहोत. काही कढीपत्त्याची पाने, चवीपुरतं मीठ वापरणार आहोत आणि इथे मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत. लसणाची 1 कुडी घेऊन लसूण सोलून त्याचे बारके असे तुकडे करून घेतलेले आहेत. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत. त्याचबरोबर कोथिंबीरीची काही पाने बारीक चिरून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती लिंबू आपण घेणार आहोत. याच्यानंतर एका बाउलमध्ये आपण तांदूळ आणि डाळ घेणार आहोत. हे सर्व स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. साधारण 2-3 पाण्याने हे धुवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे बाजूला ठेवूयात. इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप आपण घालणार आहोत. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी आपण घालणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जे आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. ती छान तडतडली की त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जो घेतला होता आपण ते घालणार आहोत. ते छान परतलं की आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, हिंग घालणार आहोत, हळद घालणार आहोत. हे सर्व छान मिक्स करून घेऊयात आणि जे डाळ आणि तांदूळ भिजत घातलं होतं त्यातलं पाणी काढून आपण डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आणि परतल्यानंतर याच्यामध्ये 2 आपण बाऊल पाणी घालणार आहोत. हे कोमट करून पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत.
मीठ घातल्यानंतर हे सर्व हलवून घेणार आहोत आणि याला उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. साधारण 5 ते 6 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवून शिजवणार आहोत. गॅस मंद आचेवरतीच असणार आहे आपला. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आपण पाहू शकता आपला खिचडी भात मस्त असा रेडी झालेला आहे. काहींना पातळ खिचडी भात आवडतो, काहींना घट्ट आवडतो. त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे आपला खिचडी भात मस्त असा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही लगेच गरमागरम खिचडी भात तुम्ही खायला लगेच घेऊ शकता. अशा प्रकारे आपली मस्त अशी मुगाच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे. ही खूप भारी लागते. पुढचा पदार्थ आहे मुगाचे जे स्प्राउट्स असतात त्या स्प्राउट्सपासून आपण एक भात बनवलेला आहे. हा अगदी 5 मिनिटात तयार होतो आणि लहान मुलांपासून मोठ्यांना खूप आवडतो आणि हा पौष्टिक देखील आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण 2 गाजर बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मोड आलेले हिरवे मूग आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे आवडीप्रमाणे आपण भाज्या वापरू शकतो. इथे 4 वाटी आपण शिजवलेला भात घेतलेला आहे. इथे अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ वापरणार आहोत आपण, काही कढीपत्त्याची पानं आणि इथे जिरे आणि मोहरी घेतलेली आहे. आता इथे गॅसवरती आपण एक कढई ठेवणार आहोत. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण तेल ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं आपण ॲड करणार आहोत. तुम्हाला इथं हिंग वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे ज्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण आधी टाकायच्या आहेत आणि नंतर बारीक कट केलेला कांदा आपण टाकणार आहोत. हे छान परतून घेऊयात. छान याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. हे मस्त असं परतलं, रंग बदलला कांद्याचा की त्याच्यामध्ये आपण गाजर टाकणार आहोत. गाजर टाकल्यानंतर आपण जे मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण ॲड करणार आहोत. हे मूग निवडून स्वच्छ धुवून आपण घेतलेले आहेत. हिरवे मूग हेल्दी असतात आणि मोड आलेले असले तर मुलांना देखील चांगले आहेत. त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि जे आपण हळद घेतलेली आहे हे मिश्रण मिक्स करून घेऊया. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 2-3 मिनिटासाठी आपण ह्या सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत. पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, 80 to 90% आपण शिजवून घेणार आहोत. यांना जास्त वेळ लागत नाही शिजायला. गॅसची फ्लेम लो हीटवरतीच आपण ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो भात घेतलेला आहे तो आपण ॲड करणार आहोत. हा भात मुलांना प्रचंड आवडतो आणि हेल्दी असल्यामुळे भाज्याही मुलांच्या पोटात जातात. तर त्याच्यामुळे आपण काहीतरी टेक्निक वापरून, आयडिया वापरून असे पदार्थ मुलांना खाऊ घालू शकतो. आता हे सर्व मिश्रण हलवून घेतल्यानंतर जी कोथिंबीर आपण घेतली होती ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात. मुलं शाळेतून आल्यानंतर 4 ते 5 वाजताच्या दरम्यान मुलांना काय खायला द्यायचा हा प्रश्न असतो. तर अशा रेसिपी जर मुलांना करून तुम्ही दिल्या तर हेल्दी पण आहेत आणि त्यांचा पोटभरणीचा पदार्थ देखील होतो. अशा प्रकारे हा जो भात आहे आपला हेल्दी राईस आहे तो तयार झालेला आहे. अशा प्रकारे ही रेसिपी तयार झाल्यानंतर ही तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा कधीही तुम्ही हा भात खाऊ शकता. मुलांना प्रचंड आवडेल. तर ही रेसिपी आपली झाल्यानंतर आपण पुढची रेसिपी पाहणार आहोत. तो म्हणजे छोले आणि पनीरचा भात किंवा पुलाव. हा खूप मस्त होतो आणि अगदी झटपट होतो. चला तर मग पाहूया. अशा प्रकारचे छोले आपण घेणार आहोत. हे भिजवलेले छोले आहेत, रात्रभर भिजत घातले होते. ते आपण 1 वाटी घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर भिजत घालायचे असेल तर अर्धी वाटी तुम्ही भिजत घालू शकता. त्याचे दुप्पट होतात म्हणजे 1 वाटी होतात. इथे आपण एक मोठी वाटी भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा बिर्याणी राईस आहे. हा 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपण इथं कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तांदूळ इथे वापरू शकता, पण शक्यतो बिर्याणी राईस वापरल्यानंतर भात सुटसुटीत मस्त असा होतो. हे 20 मिनिटासाठी भिजत ठेवूयात. इथे आपण कुकर एक गॅसवरती ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत. तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की काही खडे मसाले आपण टाकणार आहोत. मोठी वेलची, लहान वेलची, जिरे, दालचिनी, मिरे, त्याचबरोबर इथे आपण तमालपत्र वापरणार आहोत आणि चक्रीफूल वापरणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये 3 आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. या तुकडे करून घेतलेल्या आहेत. थोड्या फ्राय झाल्या की त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण पाहू शकता. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान परतलं, याचा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो 2 चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत. टोमॅटो घातले की लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि हे छान मस्त असं परतून घेणार आहोत. कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करून घेतलेला नाही आहे. अगदी थोडा रंग बदलला की लगेच टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. हे सर्व मिक्स करून घेऊयात. हे सर्व मिक्स झालेलं आहे. आलं लसूण पेस्ट छान अशी परतली आणि हे सर्व सॉफ्ट झालं की त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा बटाटा त्याच्यावरची साल काढून आपण घेतलेली आहे आणि अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे.
इथे मटण मसाला 1 चमचा वापरणार आहोत. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता. बिर्याणी मसाला, मटण मसाला, कोणताही गरम मसाला असेल तरीही चालेल. त्याच्यानंतर इथे आपण घरचा जो काळा मसाला आहे तो, त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे. हे सर्व छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे छोले घेतलेले आहेत ते घालणार आहोत आणि छान मिक्स करणार आहोत. हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात. याच्यातले मसाले आहेत किंवा फ्लेवर आहे त्याचा पूर्ण छोलांना हा फ्लेवर मस्त असा लागतो. हे साधारण 2 मिनटं आपण असंच परतून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण 1 कपभर कोमट पाणी घालणार आहोत. कोमट पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती साधारण 2 ते 3 मिनिट आपण हे छान शिजून देणार आहोत, उकळून घेणार आहोत. अशा प्रकारे 2-3 मिनटं झालेली आहेत आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण कोथिंबीर कमी जास्त करू शकता. कोथिंबीर घातल्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आहे. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या बाउलनी 1 बाउल भरून जो तांदूळ घेतला होता त्याच बाउलनी 2 वाट्या आपण पाणी घालणार आहोत. हे पाणी आपण कोमट करून घेतलेलं आहे. हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. आता याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण 1 बाउल भरून पनीर क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जसं हवं आहे तुम्ही मोठे लहान याच्यामध्ये पनीरचे तुकडे करू शकता. हे सर्व झाल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत घातला होता त्याच्यातलं पाणी काढून फक्त तांदूळच आपण याच्यामध्ये घालणार आहोत. ते घातल्यानंतर इथे आपण 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. हे छान उकळून देऊयात आणि याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालूयात. आपण 1 चमचाभर मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर याला एक उकळी आली की त्याला आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याचं झाकण काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता आपला मस्त असा पुलाव रेडी झालेला आहे. आपला हा पुलाव एकदम सुट्टा झालेला आहे, मस्त झालेला आहे आणि वाह, खमंग तर असा मस्त दरवळतोय. आजचा हा पनीर आणि छोलेचा पुलाव मस्त झालेला आहे. अगदी प्रोटीन रिच रेसिपी आहे. ही रेसिपी सर्वांना प्रचंड आवडेल. तुम्ही घरातल्यांना जर ही रेसिपी करून दिली तर घरातल्यांना देखील प्रचंड आवडेल. चला तर मग याची प्लेटिंग करून घेऊयात. अशा प्रकारे आपण पाहू शकता आपला हा मस्त पनीर आणि छोलेचा पुलाव मस्त झालेला आहे. तर आजच्या या सर्व रेसिपीज आपल्याला कशा वाटल्या ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा ज्या नवनवीन रेसिपीज येतील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील. आजची रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.